नमस्कार मंडळी. हा सुरण आठवण येतो का? मी 15 दिवसांआधी म्हणजे घरी आणून मला 1 महिना झालेला सुरण. 15 दिवसानंतर मी त्याचे सुरणाचे काप केलेले. त्याच्यातला अर्धा सुरण माझा उरलेला, तो मी तसाच ठेवलेला. म्हटलं की दाखवीनसुद्धा की सुरण कधी खराब होत नाही. कडधान्यासारखं आपण ह्याला ठेवू शकतो घरात, म्हणजे एमर्जन्सी भाजी समजून. फक्त हा वरतून सुकतो, आतून तसा तसा छान एकदम असतो कवळा. फक्त वरचं सोलून पूर्ण काढायचं असतं आपल्याला. मग काय, मी आज त्या अर्ध्या सुरणाची भाजी केली. नाही ना म्हणता, घरी आणून माझ्याकडे तो सुरण 2 महिने झाले असतील. 1 महिन्याच्या नंतर त्याचे सुरणाचे काप केले आणि आता 15 दिवसानंतर सुरणाची भाजी. सुरणाची भाजी करायला काही झंझट नसते, खूप इझी असते. फक्त गरज असते ती कोकम. कोकम असं इंटिग्रेंट आहे ना की त्याच्याने त्याची खाज असून दे सगळी निघून जाते. आणि ॲक्च्युली मी हा सुरण आणलेला त्याला एवढी खाज नव्हतीच, पण तरीसुद्धा काही सुरणांना खूप खाज असते. मग कोकम टाकायचाच टाकायचा. कोकम नाही तर चिंचेचा गूळ, चिंचेचं पाणी. मग काय, झटपटीत आपली भाजी केली. खूप अप्रतिम होते आणि शरीराला पण तशी छानच असते. मग काय, तुम्ही पण आणून ठेवता का सुरण कधी घरी? खूप जण मोस्ट करून तर सुरण कधी वापरत पण नसतील. ॲक्च्युली मी सुद्धा कधी वापरायची नाही सुरण. पण असंच मी एक व्हिडिओ बघितला आणि जस्ट मंगळवारच्या मार्केटमधून मी 10 रुपयेचं सुरण आणलेला आणि त्याची कापं केलेली फर्स्ट टाईम. आणि त्याची कापं आमच्या घरात माझ्या मुलाला इतके आवडले ना, तो नुसता फ्राईजसारखा खात बसलेला. मग तेव्हापासून मी सुरुवातच केली सुरणाची. आणि आता माझ्या भाज्यांच्या लिस्टमध्ये ना सुरण असतोच असतो. शरीरासाठी पण चांगला आणि मोस्ट करून तर भाजी कमीच खातो, पण कापं खूप खातो. डाळ भात असून दे, मसूरची आमटी असून दे, कशासंगती पण आपली कापे केली ना झटकेपट होऊन जातात आणि छान होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा सुरण.